मासिक पाळीमध्ये स्वामींच्या पूजेबद्दल सत्य. 1. स्वामी समर्थ हे मूर्तीपूजक नव्हे तर तत्वज्ञानी होते. त्यांनी सांगितलं, देव बाहेर नाही, तो तुझ्या आत आहे. म्हणून बाह्य पूजेला थांबून मनाने स्वामींचं स्मरण केलं तरी ते पूर्ण पूजेइतकंच पवित्र असतं. 2. शारीरिक विश्रांतीची गरज असते. या काळात शरीर थकलेलं असतं. त्यामुळे आरती, फुलं चढवणं, दिवा लावणं इत्यादी गोष्टी न केल्यास काहीच दोष लागत नाही. 3. मनाने केलेली पूजा सर्वात श्रेष्ठ. मनात स्वामींचा नामजप करा. श्री स्वामी समर्थ. स्वामींचं चित्र डोळ्यासमोर ठेवा किंवा कल्पनेत पहा. स्वामी, माझ्या मनात नेहमी तुझं स्मरण राहू दे, असं मनोमन म्हणा. 0. 1. नामस्मरण. दररोज किमान 11 किंवा 108 वेळा श्री स्वामी समर्थ जपा. 2. आरती ऐकणं. मोबाईलवर किंवा मनात शांतपणे आरती ऐका. 3. ध्यान. डोळे मिटून स्वामींच्या चरणी प्रकाश कल्पना करा. मनात म्हणा, स्वामी, तू माझ्याजवळ आहेस. 4. कृतज्ञता. स्वामी, मला या देहात विश्रांती घेण्याची शक्ती दिलीस, असं कृतज्ञतेने म्हणा. स्वामी समर्थ काय सांगतात? मी देहावर नाही, भावावर प्रसन्न होतो. म्हणून मासिक पाळीच्या काळात पूजा न करता फक्त मनाने नामस्मरण केलं तरी स्वामींची कृपा तितकीच मिळते. धन्यवाद.